सावनेर तालुका अंतर्गत पाटसावंगी येथे शेतकरी संघटनातर्फे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात आधी शेतकऱ्यांना स्वातंत्र्य तंत्रज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात HDBT बियाणे संदर्भात परवानगी मिळाली पाहिजे त्याकरिता मेळावा घेण्यात आला। मात्र कृषी विभाग कर्मचारी व अधिकारी यांच्यात मधात बॅनर काढण्यावरून शाबंदीक बाचाबाची झाली, त्यामुळे काही वेळ वातावरण तापले होते। HDBT बियाण्यांची महाराष्ट्र शासनातर्फे पेरणी करण्यास बंदी आहे। ही बंदी हटवावी आणि स्वतंत्रपणे बाजारात विक्री करून शेतकऱ्यांना बियाणे पेरणी परवानगी देण्यात यावी। याकरिता आज नागपूर जिल्ह्यातील सावनेर तहसील अंतर्गत पाटणसावंगी येथे शेतकरी संघटनेतर्फे अरुण केदार यांच्या शेतात शासनाच्या विरोधात HDBT बियाण्यांची पेरणी करून शासनाचा विरोध करण्यात आला। शेतकरी संघटनेच्या मते HDBT बियाणे हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून कमी खर्चात जास्त अधिक उत्पादन मिळणारे बियाणे आहे। जर शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचे उपयोग करत असेल तर शासनाला विरोध करण्याची गरज नाही। जर शासन शेतकऱ्यांना विरोधात नियोजन करत असेल तर आम्ही शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करून मिळेल ती शिक्षा भोगण्यास तयार आहे। शेतकरी संघटनाचे महाराष्ट्र अध्यक्ष अनिल घनवट, सीमा नरोडे, माजी आमदार वामनराव चटप, राम नेवले, अरुण केदार, सतीश दाणी, मदन कांबळी, दिलीप घोरमारे, नंदू ठाकूर, राजू झोटिंग व सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते। VC न्यूज ब्युरो सावनेर।